जबाबदारी हा एक शब्द असा आहे की खूप जणांना तो नको वाटतो. म्हणजे कोणतीही छोटी जरी गोष्ट असली, ही तू कर म्हटलं, नको 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 नको, अंगावर आल्यासारखं त्यापासून लांब पाळ्या बघायचं. कुठलीही जबाबदारी नको, छोट्यात छोटीसुद्धा नको. मात्र अपेक्षा खूप असतात, इच्छा खूप असतात, ही व्हावं ते व्हावं, हे व्हावं असं व्हावं ते, पण जबाबदारी मात्र काही नको. तर हे चुकीचं ठरतं. तर मला एक सांगायचं आहे की जबाबदारी घेणं हा प्रकार काय आहे. तर एक लक्षात घ्या की ज्यावेळी, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ज्या लोकांना जबाबदारी नको असते ती कशा पद्धतीने वागतात बघा. आता एखादं काम दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल असं आपण घेऊ उदाहरणार्थ, हे काम तुला करायचं आहे, तर ठीक आहे म्हणणार. दुसऱ्या दिवशी विचारलं, केलं का काम? नाही, आज काय वेळ मिळाला नाही, उद्या करतो. बरं ठीक आहे. उद्या विचारलं, केलं का काम? नाही नाही, आज ते गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला, उद्या करतो की. बरं ठीक आहे. तिसऱ्या दिवशी केलं काय काम? नाही, ते हाफ डे होता शनिवार, मग आज आणि कशाला गडबडीत म्हटलं, सोमवारी जाऊ दुसरा. बरं ठीक आहे. सोमवारी विचारलं, केलं काय काम? नाही, काय जरा मला आज वेळच मिळाला नाही, मंगळवारी बघूया. ठीक आहे, मंगळवारी विचारलं, केलं का काम? नाही, ती कसं, मला कशाला, ह्यांना सांगा की काम ते करतील ना व्यवस्थित, मला कशाला ते काम. म्हणजे अशा प्रकारे ज्यांना जबाबदारी नको आहे ना, ते अशा पद्धतीनं टाळत जातात. पण हे चुकीचं आहे. ह्यामुळं काय होतं की तुम्ही घडूच शकत नाही. तुमच्या आयुष्यात आपण ज्यावेळी जन्माला आलो तर काही ना काही जबाबदाऱ्या, छोट्या घ्या मोठ्या घ्या, पण जबाबदाऱ्या घेतच जावं लागतं. आणि सुरुवातीला कुणाला जबाबदारी आवडतच नसते, प्रत्येकाला जबाबदारीचं ओझंच वाटतं, पण ती घेतल्याशिवाय तुम्ही डेव्हलपच होणार नाही. आता कुणाला पाण्यात पडायला सुरुवातीला आवडत असतं, नको नको नको, भीतीच वाटत असते ना, पण कधी ना कधी पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय तुम्ही पोहायला शिकू शकत नाही. बरोबर आहे. मग जर मला ते नकोच आहे, मला त्रासच नको आहे, अगदी सगळं सुरक्षित, असं नसतं जीवन. आता ही एक बाजू मी सांगितली, म्हणजे जबाबदारी टाळण्याची कला कशी असते. आता ह्या लोकांनाच मला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी जबाबदारी घेताय त्यावेळी कशा घटना घडतात सांगतो तुम्हाला. आता मगाशी मी सांगितलं होतं की एखादं काम दिलेलं आहे आणि ते तुम्ही टाळलेलं आहे. आता तुम्ही ठरवलं की नाही, मला आता जबाबदारी घेऊन काम करायचं आहे, तर कसं घडणार आहे सांगतो. तुम्ही ज्यावेळी जबाबदारी उचलताय एखाद्या गोष्टीची, जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय, जायचं आहे, अमुक ऑफिसमध्ये जायचं आहे, ते द्यायचं आहे आणि ते काम करून यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही गेला ऑफिसमध्ये, त्यांना भेटला, असं हे काम करायचं आहे. तिथं काय सांगणार, नाही आज साहेब नाहीत, उद्या या. परत आला, परत गेला, दुसऱ्या दिवशी काय झालं, आज जरा काम भरपूर आहे, साहेब आलेत, खरं मागल्या 4-5 दिवसाची कामं तटलेली आहेत आणि मी करून ठेवतो, तुम्ही या उद्या. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी गेला, काय झालं, ज्यांच्याकडं काम आहे त्यांनाच रजा काढलेली आहे. ठीक आहे, परत आला. चौथ्या दिवशी गेला, काय झालं, नाही सगळं तयार केलं आहे तुमचं, फक्त साहेबांची सही राहिल्या. पाचव्या दिवशी गेला, काय झालं, झालेलं आहे तयार तुमचं, हे घ्या, ही रिसीट घ्या, ही पेपर्स घ्या, जाऊ. मग तुम्हाला त्या गोष्टीचा जो आनंद मिळणार आहे, तो आनंद सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जबाबदाऱ्या टाळत आला, आज तुम्ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यातल्या तुम्हाला अडचणी जाणवा लागल्या, 1, 2, 3, 4, 5, पण 5व्या दिवशी, ज्या दिवशी तुमचं काम झालं की मग जो आनंद मिळणार आहे, तो आनंद म्हणजे जीवनाचा आनंद असतो. हे लक्षात ठेवा. जबाबदारी टाळण्यात आनंद नसतो. मी किती जबाबदारी छानपणे टाळलं ह्यात आनंद नसतो.
ह्यात आपलं संकुचित होत जातो आपण. पण ज्यावेळी जबाबदारी घेऊन अशा पद्धतीनं आपण एखादं काम पूर्ण करतो त्यावेळी जो तुम्हाला मिळणारा आनंद आहे, जो तुमचा वाढणारा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो तुम्हाला खूप उंचावर घेत जातो. अशा छोट्या 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 घटना मग तुम्हाला असं वाटेल ठीक आहे हे काम आपण सक्सेस केलं, आणखीन आता काहीतरी घेऊया, मग ते पण तुम्ही असं करत जाणार. अडचणी येणार, हे होणार, पण ज्यावेळी तुमची इच्छा तयार होती की आता मला हे करायचं आहे, करायचंच आहे, येतील अडथळे येऊन द्यात पण करायचं, मग तुम्ही त्यात स्वतःला झोकून द्यायला लागला की जसं तुम्हाला सुरुवातीला टाळताना कशा क्लुप्त्या सुचत होत्या ना, जबाबदारी टाळताना कशा कारणं देता येत होती, हां हे कारण ते कारण ते कारण ते कारण कारण, तसं ज्यावेळी तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकारायला लागाल ना त्यावेळी तुमचे रस्ते मोकळे होत जातात आपोआप आपोआप. कारण तुमचा कॉन्फिडन्स, तुमची जी इच्छाशक्ती तीव्र झालेली असते त्यामुळे तुमचे रस्ते आपोआप खुलं होत जातात. कारण तुम्ही त्या दिशेने विचार करायला लागता, हे काम मला करायचं कसं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही त्या दिशेने तुमचा मन सक्रिय करता त्यावेळी आपोआप तुम्हाला त्यातल्या आयडियाज सुचायला लागतात, त्यातले वेगवेगळ्या हे सुचायला लागतं, मार्गच दिसायला लागतात. आणि मग तुम्ही बरोबर छोट्या 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 जबाबदाऱ्या पार पाडत मोठ्या जबाबदाऱ्याही पार पाडायला लागतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की कधीही जबाबदारी टाळू नका, टाळण्याऐवजी तिला स्वीकारा आणि स्वीकारून ती छानपणे कसं नियोजनबद्धपणे त्यातनं आपण ती पूर्ण कशी करता येईल हे करत राहा. बघा तुम्हाला अतिशय तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही खूप काही शिकत जातील. आणि मग एक छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व तयार होता. आणि मग जीवनाचा खरा आनंद कसा आहे, काय आहे, कामं करण्यामधला आनंद कसा असतो, ती पूर्ण झाल्यानंतरचा आनंद कसा असतो, हे तुम्हाला त्यावेळी त्याची चव चाखता येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, जबाबदाऱ्या स्वीकारा आणि तुमच्या पद्धतीने स्वीकारा, हळूहळू स्वीकारा, व्यवस्थित स्वीकारा, विचार करून स्वीकारा, मार्ग विचारा, हे करा, सगळं व्यवस्थित करा आणि तुम्ही स्वीकारा. हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व खुलत जाईल. थँक्यू.